नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 दिवसांचे अधिवेशन शिर्डीत पार पडले। या अधिवेशनाला छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे उपस्थित राहतील का, हा चर्चेचा विषय होता। छगन भुजबळ अधिवेशनाला उपस्थित राहिले, परंतु त्यांची नाराजी कायम असल्याचं त्यांच्या वक्तव्यातून दिसून आलं। प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विनंतीमुळेच आपण इथे आल्याचं सांगत त्यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला। सध्या पक्षात एकच व्यक्ती सगळे निर्णय घेत असल्याची टीका देखील त्यांनी केली। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनंजय मुंडे उपस्थित नव्हते, परंतु दुसऱ्या दिवशी ते आले आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करणारे दणदणीत भाषण देखील केले। आपल्याला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी आपण अभिमन्यू नव्हे तर अर्जुन आहोत, यातून सही सलामत बाहेर पडू असे ते म्हणाले। विशेष म्हणजे आपल्या अध्यक्षीय भाषणात अजित पवारांनी मुंडेंचे कौतुकच केले। मुंडेंची अधिवेशनातील उपस्थिती आणि अजित पवारांनी त्यांचे केलेले कौतुक पाहता धनंजय मुंडेंच्या विरोधात काही स्वपक्षीय आणि इतर पक्षातील नेत्यांनी आघाडी उघडूनही पक्ष त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार असल्याचा संदेश अजित पवारांनी दिला। धनंजय मुंडेंकडे बीडचे पालकमंत्री पद दिले जाण्याची शक्यता होती, परंतु सध्याचे वातावरण पाहता अजित पवारांनी पुण्यासोबत बीडचे पालकमंत्री पदही आपल्याकडे घेत भविष्यात बीडचे पालकमंत्री पद धनंजय मुंडेंकडेच जाणार असल्याचे संकेत दिले आहेत। अजित पवारांच्या या ठाम भूमिकेमुळे कदाचित त्यांच्या पक्षातील मुंडे विरोधक माघार घेतील, परंतु युतीतील मित्रपक्ष भाजपचे सुरेश धस पुढील काळात कोणती भूमिका घेतात हे पाहावे लागेल। अजित पवारांनी फडणवीसांकडे त्या संदर्भात तक्रार केल्यास कदाचित सुरेश धस देखील प्रकरणाची चौकशी योग्य दिशेने होत असल्याचे सांगत या प्रकरणातून माघार घेऊ शकतात। एकूणच अजित पवार आणि त्यांचा पक्ष धनुभाऊंच्या पाठीशी असल्याचा स्पष्ट संदेश शिर्डी अधिवेशनातून मिळालाय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।